बघा केमिस्ट्री टेस्ट सोल्युशन मध्ये क्वेश्चन नंबर 3 क्वेश्चन नंबर 3 काय दिला बघा. विच वन इज पॅरामॅग्नेटिक फ्रॉम द फॉलोइंग. ऑप्शन ए बी आणि डी मध्ये तुम्हाला आयॉन्स दिले आणि त्यावरून तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे पॅरामॅग्नेटिक नेचर. लक्षात ठेवा, मॅग्नेटिक नेचर किंवा पॅरामॅग्नेटिक नेचर म्हटलं की त्यामध्ये काय आलं पाहिजे, ऑड इलेक्ट्रॉन्स. त्या आयॉन्स मध्ये किंवा त्या मॉलिक्युल्स मध्ये कोणते इलेक्ट्रॉन्स आले पाहिजे, ऑड. आता बघूया आपण O2 मायनस चार्ज. आता इलेक्ट्रॉन म्हणजे काय, त्याचा ॲटॉमिक नंबर, त्या मॉलिक्युल्स मध्ये असणारा आयटम त्याचा काय ॲटॉमिक नंबर. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे, सर्वांना माहिती आहे 8 इंटू किती ऑक्सिजन येते 2 आणि चार्ज 1 आहे म्हणजे एक ॲडिशनल इलेक्ट्रॉन आहे, काय करावं लागेल प्लस करा. किती आलं बरं आन्सर, 8 इंटू 2 16 प्लस 1 17 म्हणजे या ठिकाणी 17 इलेक्ट्रॉन. बघा यांची जर पेअरिंग करत गेलात तुम्ही तर 16 इलेक्ट्रॉनची पेअरिंग होईल आणि 17 नंबरचा जो इलेक्ट्रॉन आहे तो कसा राहील, अनपेअर्ड राहील. आणि मग त्यावेळेस ते अनपेअर्ड असल्यामुळे आपण काय म्हणणार त्याला, पॅरामॅग्नेटिक इन नेचर. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन एखाद्या मॉलिक्युल्स मध्ये, कॉम्प्लेक्स मध्ये, आयॉन्स मध्ये असेल तर आपण पॅरामॅग्नेटिक नेचर म्हणतो. ठीक आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन सिस्टीम कोणती आहे, ऑल इलेक्ट्रॉन्स. ऑप्शन सेकंड नंबरचं चेक करा. सेकंड नंबर मध्ये त्यांनी दिलं NO, फर्स्ट ऑप्शन, आणि हे सेकंड नंबरचं ऑप्शन. आता NO मध्ये नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर सर्वांना माहिती आहे 7, ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8 म्हणजे टोटल इलेक्ट्रॉन किती होतील 15. म्हणजे या ठिकाणी सुद्धा कोणते इलेक्ट्रॉन्स आहेत, ऑल. ठीक आहे, ऑप्शन सर्वात शेवटचं दिलं त्यांनी कोणता, 4 नंबरचं, CN मायनस. कार्बनचा ॲटॉमिक नंबर आहे 6, नायट्रोजनचा आहे 7 आणि प्लस 1 इलेक्ट्रॉन, एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन ॲडिशन करा. 7 प्लस 1 8, 8 प्लस 6 किती झाले बरं 14. या ठिकाणी मात्र नसणाऱ्या इव्हन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, बरोबर. म्हणजे इथं जर तुम्ही पेअरिंग केली तर किती पेअर होतील 7, पण इथं पेअरिंग करायला गेला 7 होईल, 1 इलेक्ट्रॉन राहील. म्हणजे हे पण पॅरामॅग्नेटिक आणि हे पण पॅरामॅग्नेटिक. म्हणजे ऑप्शन कोणता आपलं, थर्ड नंबर, बोथ 1 and 2. आलं लक्षात सर्वांना. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 4 यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4. आता काय सांगितलं बघा, इक्वल अमाऊंट्स ऑफ 2 गॅसेस ऑफ मॉलिक्युलर वेट 4. बघा दोन्ही गॅसचं अमाऊंट किती दिलं, सेम म्हटलं, आणि त्यांचं एका गॅसचं मॉलिक्युलर वेट म्हटलं 4 आणि दुसऱ्याचं म्हटलं काय 14. ठीक आहे, आर मिक्स आणि ते दोन गॅस मिक्स केले. द प्रेशर ऑफ द मिक्सचर इज, त्या मिक्सचरचं प्रेशर 1.1 ॲटमॉस्फिअर दिलंय. द पार्शियल प्रेशर ऑफ द लाइटर गॅस इन दिस मिक्सचर इज. पार्शियल प्रेशर कोणाचं काढायचं आहे, लाइटर गॅस. म्हणजे दोन्ही गॅस दिलेत, बरोबर. तो दोन गॅस मधला एक गॅस कसा आहे, लाइटर आहे, बरोबर. आता ज्याचे नंबर ऑफ मोल्स कमी असतील, बरोबर का नाही, तर त्याचा वेट कसा असणार, लाइटर असणार, म्हणजे तो गॅस लाइटर असणार. आणि त्या लाइटर गॅसचं तुम्हाला काय विचारलंय, पार्शियल प्रेशर. आता पार्शियल प्रेशर जर कॅल्क्युलेट करायचं असेल, आपल्याकडे फॉर्म्युला आहे, पार्शियल प्रेशर इक्वल टू P0 म्हणजे मिक्सचरचं प्रेशर इनटू काय बरं, मोल फ्रॅक्शन. मोल फ्रॅक्शन कोणाचं करावं लागेल आपल्याला, ठीक आहे, समजू आपण इथं मोल फ्रॅक्शन ऑफ कोणता गॅस, लाइटर गॅस, बरोबर का. आता मोल फ्रॅक्शन जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर काय करावं लागतं, लाइटर गॅसचे मोल डिवायडेड बाय कोणाचे मोल, नंबर ऑफ टोटल नंबर ऑफ मोल्स इन द गॅस, बरोबर का नाही. म्हणजे प्रत्येकाचे आपल्याला काय कॅल्क्युलेट करावं लागेल, मोल कॅल्क्युलेट करावं लागेल दोन्ही गॅसचे. ठीक आहे, मग आता फर्स्ट गॅसचा आपण मोल कॅल्क्युलेट करू. सपोज नंबर ऑफ मोल्स ऑफ, आपण या ठिकाणी लिहू कोणता गॅस, लाइटर गॅस, इक्वल टू गिव्हन मॅस आपण समजा दिलं नाही त्यांनी, म्हणजे काय M म्हटलं, पण त्यांनी काय दिलेलं आहे, मॉलिक्युलर वेट दिलाय किती 4, म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ लाइटर गॅस किती मिळाली, M/4. असंच तुम्हाला जर कॅल्क्युलेट करायचं असेल नंबर ऑफ मोल्स ऑफ कोणाचं, हेवियर, तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. हेवियर गॅस इक्वल टू किती येईल बरं, गिव्हन वेट किती म्हणणार M आणि त्याचं वेट, मॉलिक्युलर वेट त्यांनी दिलंय किती 40.
म्हणजे हे नंबर ऑफ मोल्स कोणाचे मिळाले, लाइटरचे, आणि हे हेवीचे. आपल्याला मोल फ्रॅक्शन काढायचं कारण फॉर्म्युल्यामध्ये काय आहे, मोल फ्रॅक्शन. आणि इनिशियल प्रेशर, प्युअर प्रेशर जे आहे ते दिलं आहे त्यांनी 1.1. आता मोल फ्रॅक्शन साठी या दोन्ही व्हॅल्यू लागतील आपल्याला, बरोबर. आता यापैकी तुम्हाला मोल फ्रॅक्शन कोणाचं करावं लागेल, कारण विचारलंय कोणाचं, पार्शियल प्रेशर लाइटर गॅसचं विचारलंय. म्हणजे मोल फ्रॅक्शन कोणाचं करावं लागेल, लाइटर गॅसचं. लाइटर गॅसचं मोल फ्रॅक्शन म्हटलं तर देऊ आपण म्हटलं मोल फ्रॅक्शन असं देऊ, मोल फ्रॅक्शन ऑफ कोणता गॅस, लाइटर गॅस इक्वल नंबर ऑफ मोल्स ऑफ लाइटर गॅस किती आहेत, m/4. आणि टोटल नंबर ऑफ मोल्स, या दोघांचे टोटल नंबर ऑफ मोल्स जर तुम्ही केले इथं या ठिकाणी देऊ आपण टोटल मोल्स किती बरं, m/4 प्लस m/40. आता सपोज याला मल्टिप्लाय केलं आपण किती ना 10 ना, म्हणजे इथं 40 होईल, बरोबर. आणि इथं पण आपल्याला किती ना मल्टिप्लाय 10 नच करावं लागेल, म्हणजे 10 प्लस m म्हणजे किती होतील, 11m डिवाइडेड बाय हे किती होतील, 40 केलं नाही आपण, 11 डिवाइडेड बाय 10, ठीक आहे. 11 डिवाइडेड बाय किती मोल, 10 मोल्स, 40 मोल्स, 40 11 डिवाइडेड बाय 40. हे आपण इथं काय केलं नाही ते लक्षात आलं का, डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी 10 ने याला मल्टिप्लाय केलं, ठीक आहे. देन आता मग ही व्हॅल्यू टोटल मोलची या ठिकाणी आपण ठेवू, काय होईल व्हॅल्यू, 11m डिवाइडेड बाय 40. कॅल्क्युलेशन करा, सिंपल कॅल्क्युलेशन आहे, m/4 इंटू 40 बाय 11m. m गेट काय होईल, कॅन्सल होईल, 4 ने डिवाइड करा, इथं किती होतील, 3 होतील. म्हणजे आपलं फायनल आन्सर काय होईल, 10/11. ही मिळालं तुम्हाला मोल फ्रॅक्शन. मोल फ्रॅक्शन कोणाचं मिळालं, लाइटर गॅसचं. आता हे लाइटर गॅसचं मोल फ्रॅक्शन जे आहे ते आपण या फॉर्म्युल्यामध्ये ठेवणार आहोत, म्हणजे आपल्याला काय मिळेल, पार्शियल प्रेशर ऑफ लाइटर गॅस. केव्हा या फॉर्म्युल्यामध्ये ठेवलं आपण, सपोज या ठिकाणी लिहिलं आपण पार्शियल प्रेशर ऑफ लाइटर गॅस, ठीक आहे. आता ही प्रेशर त्यांनी दिलं, प्युअर फॉर्म ऑफ प्रेशर P0 इक्वल टू काय दिलं बरं क्वेश्चन मध्ये, ते 1.1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर दिलंय. मग त्या ठिकाणी आपण व्हॅल्यू टू 1.1 इंटू मोल फ्रॅक्शन. आता मोल फ्रॅक्शन कोणाचा, लाइटर गॅसचा. काय मिळालं तुम्हाला मोल फ्रॅक्शन, 10/11. या ठिकाणी ठेवा ती व्हॅल्यू 10/11. फायनल आन्सर. याचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर कॅल्क्युलेशन केल्यानंतर काय आन्सर येईल बघा त्याचा, नियर अबाउट त्याचा आन्सर किती, 1 ॲटमॉस्फिअर 181. म्हणजे ऑप्शन चेक करा कोणता ऑप्शन मध्ये दिलेला आहे, ऑप्शन नंबर 3rd, म्हणजे 3rd नंबरचं जे ऑप्शन आहे त्यामध्ये तुम्हाला आन्सर मिळेल 1 ॲटमॉस्फिअर. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा किती नंबरचा क्वेश्चन पाहिजे आपल्याला, 7 नंबरचा. बघा, in certain matter lithium differs from other alkali metal. The main reason for this, simple question है, theoretical question है. Small size of lithium, correct है, lithium atom आणि lithium plus ion, बरोबर का, स्मॉल साइज आहे दोघांची पण. सेकंड ऑप्शन काय दिलं, एक्स्ट्रीमली हाई इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी नाही, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी इनक्रीज टॉप टू बॉटम, ग्रेटर हार्डनेस नाही, सॉफ्ट आहे, हायड्रेशन एन्थाल्पी, हायड्रेशन ऑफ लिथियम आयन ग्रेटर आहे का लेस आहे हे मात्र त्यांनी दिलंय का, नाही. ग्रेटर आहे हायड्रेशन एन्थाल्पी लिथियमची, पण लेस का ग्रेटर काहीच सांगितलं नाही. म्हणजे करेक्ट अप्रोप्रिएट आन्सर काय, स्मॉल साइज ऑफ लिथियम आयटम आणि लिथियम प्लस आयन. ठीक आहे. म्हणजे शेवनचा ऑप्शन काय मिळेल तुम्हाला, 1 नंबरचा. 8 नंबरचा क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग डिस्प्लेस द हॅलोजन फ्रॉम द सोल्युशन ऑफ हलाइड. हॅलोजन कोणत्या सोल्युशन मधनं डिस्प्लेस होईल. आता फर्स्ट मध्ये काय दिलं, Br2 added to NaCl, म्हणजे थेरॉटिकलच आहे, आपण असं सरळ सांगू शकतो Br2 added to NaCl सोल्युशन. आता NaCl मध्ये Br2 जर ऍड केला तर Br2 Cl ला रिप्लेस करू शकत नाही, कारण Cl ची रिएक्टिव्हिटी जास्त आहे कोणापेक्षा, Br2 पेक्षा. म्हणजे Cl ला डिस्प्लेस करू शकतो का Br2, नाही, ऑप्शन नसणार. मग तुम्हाला सोल्युशन मध्ये हलाइड मिळेल का, नाही, डिस्प्लेस होणार नाही. सेकंड मध्ये Cl2 added to KCl सोल्युशन, रिएक्शन होणार नाही, ऑलरेडी ते सॉल्ट आहे ना पोटॅशियम क्लोराइडचा, पुन्हा Cl2 गॅस ऍड केला तर कशाला, नो रिएक्शन. थर्ड मध्ये बघा,
KCl added to NaF solution. KCl added to NaF solution. नाही, सोडियम आणि फ्लोरीन यांची रिॲक्टिव्हिटी कशी असणार आहे? मोर स्ट्रॉंग बॉन्ड आहे. तुम्हाला माहिती आहे फ्लोरीनची रिॲक्टिव्हिटी, आपण त्या फ्लोरीनला तर केमिकल रिॲक्शन मध्ये यूज करत नाही, कारण का तो स्ट्रॉंग बॉन्ड फॉर्म करतो तो फ्लोरीन, म्हणून KCl ला त्यांचं बॉन्ड ब्रेक करता येईल का? नाही. मग ऑप्शन कोणता राहील बघा? 4 नंबर, Br2 added to Ki सोल्युशन. आयोडीनची रिॲक्टिव्हिटी ब्रोमीन पेक्षा कमी आहे, बरोबर का नाही? म्हणजे काय होईल तुमचं रिॲक्शन कशी होईल बरं? Br2 रिॲक्ट विथ कोणासोबत? Ki. सपोज हे 2 मोल्स घेतले आपण, डिस्प्लेस होईल ना. आयोडीनची रिॲक्टिव्हिटी ब्रोमीन पेक्षा कमी म्हटल्यानंतर काय मिळेल? KBr आणि प्लस रिलीज गॅस कोणता? I2. म्हणजे ऑप्शन नंबर किती असणार याचा? 4 नंबर. ठीक आहे. नाही म्हणजे लक्षात ठेवायचं तुम्हाला क्वेश्चन कसा सॉल्व्ह केला, रिॲक्टिव्हिटी चेक करायची, त्यावरून क्वेश्चन सॉल्व्ह करायचं. विच वन इज द कॅरेक्टरिस्टिक्स फीचर ऑफ फ्री रॅडिकल? समजा फ्री रॅडिकल मध्ये कॅरेक्टरिस्टिक्स फीचर काय? तर सिंपल आहे, त्या फ्री रॅडिकल मध्ये काय पाहिजे? ऑल इलेक्ट्रॉन पाहिजे. म्हणजेच ऑल इलेक्ट्रॉन म्हणजे ऑल इलेक्ट्रॉन सिस्टम असं तिथं पाहिलं आपण. ऑल इलेक्ट्रॉन सिस्टम म्हणजे काय? एक अनपेड इलेक्ट्रॉन पाहिजे तरच तुम्ही त्याला फ्री रॅडिकल म्हणतात. म्हणजे ऑप्शन शोधा. प्रेझेन्स ऑफ निगेटिव्ह और पॉझिटिव्ह चार्ज. चार्ज नाही पाहिजे, काय पाहिजे? अनपेड इलेक्ट्रॉन पाहिजे. कारण चार्ज म्हटलं तर ते आयॉन झाले, फ्री रॅडिकल वरती आपण म्हणतो आयॉन्स नाही येत. प्रेझेन्स ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन म्हणजे ऑप्शन कोणता? 2. सिमेट्रिकल ब्रेकिंग झाल्यानंतर फ्री रॅडिकल Cl2 मधला बरोबर मधोमध बॉन्ड ब्रेक झाला तर बरोबर काय होतं तुमचा? 2 म्हणजे त्या 2 Cl चे इलेक्ट्रॉन प्रत्येकाकडे जातात, कारण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा डिफरन्स नाहीये. म्हणजे कोणाकडे निगेटिव्ह चार्ज नाही आणि कोणाकडे पॉझिटिव्ह चार्ज नाही. सिमेट्रिकल मधोमध ब्रेकिंग होते त्या ॲटमची आणि मग तुम्हाला फ्री रॅडिकल्स मिळतात. ओके. नेक्स्ट बघा 10 नंबरचा क्वेश्चन. 9 नंबरचा ऑप्शन काय बरं? सेकंड. 10 नंबरचा क्वेश्चन चेक करा. 10 नंबर मध्ये काय सांगितलं? विच ऑफ द फॉलोइंग पेअर इज अन एक्झाम्पल ऑफ पोझिशन आयसोमेरिझम. चेक करा तुम्ही आता. ऑप्शन 1 मध्ये काय दिलं? म्हणजे N ब्युटेन आणि काय दिलं सेकंड मध्ये? आयसोब्युटेन. आता N ब्युटेन आणि आयसोब्युटेन हे काय झाले? चेन आयसोमेरिझम झाले. आपल्याला कोणता आयसोमेरिझम विचारलाय? पोझिशन. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम, पण काय मिळालं तुम्हाला? चेन डिफरंट आहे, म्हणून चेन आयसोमेरिझम फर्स्ट पेअर आहे. सेकंड पेअर मध्ये बघा चेन सेम राहते, फक्त काय होत आहे? डबल बॉन्डची पोझिशन चेंज होते, म्हणजे दॅट इज कॉल्ड, त्याला तुम्ही काय म्हणू शकता? पोझिशन आयसोमेरिझम. म्हणजे ऑप्शन कोणता असणार तुमचं? टेनचं सेकंड. ठीक आहे. आता थर्ड नंबर का नाही? कारण थर्ड मध्ये पहिल्या स्ट्रक्चर मध्ये अल्कोहोल आहे आणि दुसऱ्या स्ट्रक्चर मध्ये इथर आहे. अल्कोहोल आणि इथर म्हणजे काय झालं? मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम, फंक्शनल ग्रुप डिफरंट, म्हणजे कोणता आयसोमेरिझम? फंक्शनल आयसोमेरिझम. आणि थर्ड मध्ये सुद्धा फर्स्ट जर आपण पाहिलं 1 2 3 4 आणि 5 निओपेंटेन आहे, आणि इकडे जर पाहिलं तुम्ही तर काय आहे? N पेंटेन, म्हणजे चेन आयसोमेरिझम. 4th नंबर ऑप्शन पण नसणार. ठीक आहे. 11 नंबरचा क्वेश्चन बघा. 11 नंतर 12 नंबरचा क्वेश्चन बघूया आपण. 11 नंबरचा क्वेश्चन थोडा वेळ लागेल आपल्याला, म्हणजे जागा जास्त लागेल. 12 नंबरचा क्वेश्चन बघा. CO प्रोड्यूस बाय इनकम्प्लीट कंबशन ऑफ फ्युएल एक्झॅक्ट हार्मफुल इफेक्ट बिकॉज. म्हणजे जे काही फ्युएल इंधन आपण यूज करतो मोटरसायकल मध्ये आहे का नाही, किंवा व्हेन्स मध्ये, बरोबर, किंवा एरोप्लेन मध्ये, तर काय होतं त्याच्यामधनं इनकम्प्लीट कंबशन होतं आणि कोणता गॅस रिलीज होतो? कार्बन मोनॉक्साईड. मग आपण म्हणतो एअर पोल्युशन होतं. एअर पोल्युशन म्हणजे दॅट गॅस इज अफेक्टेड इन कशावरती? रेस्पिरेटरी सिस्टीम ऑफ ह्युमन्स. बरोबर. म्हणजेच काय म्हणू शकतो आपण त्याला? रेस्पिरेटरी इनिबिटर. रेस्पिरेशनसाठी आपल्याला प्रॉब्लेम क्रिएट होतो त्या कार्बन मोनॉक्साईडमुळे, एअर पोल्युशनमुळे. ठीक आहे. म्हणजे ऑप्शन कोणता आहे? 1 नंबर. म्हणजे 12 नंबरचा आन्सर जे आहे ते काय? 1. त्यानंतर 13 14 तुम्ही सॉल्व्ह केले 16 पर्यंत. 17 नंबरचा आन्सर बघा. 17 मध्ये काय सांगितलं? इन विच ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्स ऑक्सिडेशन स्टेट ऑफ मेटल इज 0. आता सिंपल आहे, तुम्हाला सांगितलं होतं मी की ज्यावेळेस तुमचा लिजँड कोण असेल? कार्बन मोनॉक्साईड असेल, तर त्यावेळेस त्याची ऑक्सिडेशन स्टेट काय होणार? 0. कोणत्याही मेटल सोबत असू द्या कार्बन मोनॉक्साईड. कसं? आपण कॉर्डिनेशन कंपाऊंडच्या फर्स्ट लेक्चर मध्येच पाहिलं. कारण कार्बन मोनॉक्साईडनं लोन पेअर डोनेट जर केले तर डोनेट केल्यानंतर काय करतो? म्हणजे लॉस करू देतो का मेटलला इलेक्ट्रॉन? नाही. तर मग डी मधल्या इलेक्ट्रॉनचं पेअरिंग करतो आणि एस मधले इलेक्ट्रॉन कुठे ट्रान्सफर करतो? डी मध्ये. म्हणजे ऑल इलेक्ट्रॉन काय होतात? पेअर होतात आणि मग त्यावेळेस त्याची ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला काय मिळते? 0 मिळते. मग कार्बन मोनॉक्साईड कोणत्या ऑप्शन मध्ये आहे? सेकंड मध्ये. म्हणजेच तुमचा आन्सर काय असणार? सेकंड. अशा पद्धतीने असे तुम्हाला क्वेश्चन्स काय करायचे? सॉल्व्ह करायचे. आणखी काही क्वेश्चन्स आपण बघू, याचा स्क्रीनशॉट घ्या तुम्ही.
ठीक आहे स्टुडंट, नेक्स्ट क्वेश्चन आपण बघू आता 18 नंबरचा. 18 नंबरचा क्वेश्चन काय बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स ॲज वेल ॲज डायमॅग्नेटिक बिहेवियर. इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स पाहिजे आणि डायमॅग्नेटिक. ठीक आहे. फर्स्ट ऑप्शन इनर ऑर्बिटल म्हणजे तुम्हाला कळालं ना, इनर ऑर्बिटल म्हणजे कोणता. इनर ऑर्बिटल म्हणजे n-1 डी पार्टिसिपेट झालं पाहिजे, म्हणजे 3D पार्टिसिपेट झालं पाहिजे. फर्स्ट ऑप्शन बघा झिंक. मी तोंडीच सांगतो तुम्हाला आन्सर कळतंय का बघा. झिंक जर पाहिलं तर झिंकचा ॲटॉमिक नंबर किती 30. 3D 10 4s2. 3D फुलफिल आहे. 3D 10 येईल का. 3D पार्टिसिपेट होईल का नाही, म्हणजे इनर ऑर्बिटल मिळणार नाही. पॅरामॅग्नेटिक तर नाहीच, तो डायमॅग्नेटिक आहे. म्हणजे डायमॅग्नेटिक बिहेवियर आहे पण इनर ऑर्बिटल नाही. आपल्याला दोन्ही पाहिजे. बरोबर. नेक्स्ट क्रोमियम. क्रोमियम NH3 टेकन 6 टाइम +3. क्रोमियमची ऑक्सिडेशन स्टेट किती +3 दिली. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय 3d4 4s2 म्हणजे 4s2 मधले 2 आणि 3d4 मधला 1 म्हणजे किती राहिले 3d3. 3d3 म्हटलं तर तो स्ट्रॉंग फील्ड आहे कोण हा अमोनिया. म्हणजे किती होतील बरं. स्ट्रॉंग फील्ड म्हटल्यानंतर पेरिंग होईल D3 होईल. बरोबर का नाही. म्हणजे D3sp3 त्याचं D3sp2 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे हायब्रिडायझेशन होईल. पण D3sp2 आहे का हायब्रिडायझेशन नाही, म्हणजे ते पण कॉम्प्लेक्स नसणार. ऑप्शन नंबर सी बघा, म्हणजे थर्ड नंबर CONH3. आता CO मध्ये याच्यामध्ये ऑक्सिडेशन स्टेट किती आहे +3. आता कोबाल्टचा ॲटॉमिक नंबर 27 आहे, म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय 3d7 आणि 4s2. आता 2 म्हटल्यानंतर इथले 2 आणि इथला 1 गेला म्हणजे हे 0 होईल आणि हे पण काय होईल 6 होईल. म्हणजे या ठिकाणी काय होईल 1 2 3 4 5 1 2 3 4 5 आणि 6. अमोनिया हा स्ट्रॉंग फील्ड आहे त्याच्यामध्ये, म्हणजे यांची पेरिंग होईल. हा याच्यासोबत पेरिंग करल, हा याच्यासोबत पेरिंग करल. इथले इथले ट्रान्सफर झाले. D2 मिळालं, 4s मिळालं, 3 झाले. आणि आणखी काय पाहिजे तुम्हाला P पाहिजे 4p. 4p किती पाहिजे 3 पाहिजे 1 2 आणि 3. म्हणजे हे D2sp3 बरोबर. आणि कोणतं D2 म्हणजे इनर ऑर्बिटल आहे आणि सर्व इलेक्ट्रॉन p आहेत म्हणून काय डायमॅग्नेटिक आहे. म्हणजे ऑप्शन कोणता असणार थर्ड नंबर. आता फोर्थ नंबरचा ऑप्शन आहे पण फोर्थ नंबर म्हणजे 3d1 एकच राहतो. 3d8 आहे. 8 मधला ते दोघांचं पेरिंग होईल तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करून पाहिलं तर. बरोबर. म्हणजे ऑप्शन थर्ड. 19 नंबरचा क्वेश्चन बघा. कार्बन टेट्राक्लोराइड कॅन नॉट गिव्ह प्रिसिपिटेट विथ सिल्वर नायट्रेट ड्यू टू कशामुळे. तर फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स विथ AgNO3 नाहीच, कारण कार्बन कोव्हॅलेंट कंपाऊंड आहे. कार्बन टेट्राक्लोराइड कॉम्प्लेक्स फॉर्म करणार नाही. इव्होल्युशन ऑफ Cl2 गॅस आयोनिक सोबत हा कोव्हॅलेंट रिॲक्ट होणारच नाही. बरोबर का नाही. Cl2 गॅस रिमूव्ह होण्याचा प्रश्न आहे का नाही. क्लोराइड आयॉन इज नॉट फॉर्म हे ऑप्शन करेक्ट आहे, कारण रिॲक्टच होणार नाही. म्हणजे क्लोराइड आयॉन फॉर्म होईल का नाही. म्हणजे CCl4 आणि AgNO3 काय असणार नो रिॲक्शन. 19 चा आन्सर काय CCl4 आणि AgNO3 काय असणार नो रिॲक्शन. हा कोव्हॅलेंट कंपाऊंड आहे, रिॲक्शन करणार का याच्यासोबत आयोनिक सोबत नाही. नेक्स्ट बघा 20 नंबरचा क्वेश्चन बघा. 20 नंबर मध्ये त्यांनी काय दिलं CH3CH2OH. ठीक आहे. या साईडला म्हटलं काय A मिळेल आणि या साईडला म्हटलं काय B मिळेल. आणि या साईडला काय दिलं त्यांनी कॉपर. कॉपर म्हणजे काय ऑक्सिडायझिंग एजंट आहे. ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे ऑक्सिडेशन करणारा हे अल्कोहोलचं प्रायमरी अल्कोहोल आहे. तुम्हाला माहिती आहे प्रायमरी अल्कोहोलचं तुम्ही जर काय केलं ऑक्सिडेशन केलं तर काय मिळेल तुम्हाला CH3C OH. बरोबर का. म्हणजे अल्डिहाइड मिळेल. आणि इकडे काय दिलं त्यांनी Al2O3. Al2O3 काय कसा आहे Al2O3 डिहायड्रेटिंग एजंट आहे. डिहायड्रेटिंग एजंट. मग डिहायड्रेशन म्हटलं याचं तर CH3 आणि OH म्हणजे काय रे इथं CH2 डबल बॉन्ड CH2 रिमूव्हल ऑफ काय H2O. म्हणजे या ठिकाणी काय रिमूव्ह होईल इथिन आणि या ठिकाणी काय रिमूव्ह होईल अल्डिहाइड. अल्डिहाइडला तुम्ही IUPAC मध्ये काय म्हणतात अल्केनॉल. म्हणजे A काय असेल तुमचा अल्केनॉल आणि B काय असेल तुमचा इथिन. म्हणजे अल्केनॉल आणि इथिन हे तुमचे दोन ऑप्शन. कोणता ऑप्शन आहे तुमचा थर्ड नंबरचा ऑप्शन आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन 21. आता 21 मध्ये काय सांगितलं बघा. अमॉंग द गिवन कंपाऊंड द मोस्ट ससेप्टिबल टू न्यूक्लियोफाइल अटॅक ॲट द कार्बोनिल ग्रुप. आता बघा इथं कार्बोनिल ग्रुप सांगितलं. समजा तुम्हाला दिला फर्स्ट ऑप्शन मिथाइल आहे या ठिकाणी.
मिथाइल आहे, सी डबल बॉन्ड ओ आहे आणि इथं सी एल आहे. आता फर्स्ट ऑप्शन बघा, हे पहिल्या ऑप्शन मध्ये काय आहे. आता या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलं की हा जो कार्बोनिल ग्रुप आहे ना हा, त्याच्यावरती कोणाचा अटॅक झाला पाहिजे, न्यूक्लिओफाईलचा अटॅक झाला पाहिजे असं म्हटलंय. मग न्यूक्लिओफाईलचा अटॅक जर पाहिजे असेल तर या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज कसा पाहिजे, जास्त पाहिजे. याच्यावरती आहेच पॉझिटिव्ह चार्ज, याच्यावरती निगेटिव्ह आणि याच्यावरती कोणता चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे. पण आता हा पॉझिटिव्ह चार्ज मोर केव्हा असेल, जेव्हा जर ह्या कार्बनला मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आयटम काय असेल, अटॅच असेल. म्हणजे हा काय करेल, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आयटम हा कार्बनचे इलेक्ट्रॉन स्वतःकडे काय करेल, शिफ्ट करेल. म्हणजे याचा इलेक्ट्रॉन याच्याकडे जर अटॅच केला त्याच्यावरती इफेक्ट कोणता येणार, मायनस आय इफेक्ट म्हणतो आपण. आणि इथं काय होणार आहे, हा रिलीजिंग ग्रुप आहे, मिथाइल ग्रुप याला इलेक्ट्रॉन देतोय, म्हणजे याच्यावरती जो इफेक्ट आहे तो इफेक्ट कोणता असणार आहे, प्लस आय इफेक्ट आहे. बरोबर. मग आता बघा, जेवढे इलेक्ट्रॉन कार्बनचे दुसऱ्याकडे गेले तर तेवढा कार्बन कसा होईल, इलेक्ट्रोफाईल होईल. बरोबर. म्हणजे जेवढा इथे मायनस आय इफेक्ट असणार तेवढं न्यूक्लिओफिलिक ऍडिशन कसं असणार, इझी असणार. मग इथं एक तुमचा मायनस आय इफेक्ट आहे, त्यामुळे इथं काय होऊ शकतं, ऍडिशन होऊ शकते. आता दुसरे ऑप्शन जर पाहिले आपण तर इथं काय दिलं, एच आहे. एच आहे का, म्हणजे मायनस आय इफेक्ट दाखवतो का एच प्लस, नाही, प्लस आय इफेक्ट आहे. त्याच्यानंतर इथं थर्ड नंबरच्या ऑप्शन मध्ये एम म्हणजे मिथाइल आहे, म्हणजे दोन्ही साईडनं प्लस आय इफेक्ट आहे, आपल्याला मायनस आय इफेक्ट पाहिजे. आणि ऑप्शन फोर्थ मध्ये दोन्ही साईडनं कार्बन, मला वाटतं काय दिलं, इस्टर दिलाय, पण दोन्ही साईडनं कोण आहे, मिथाइल ग्रुप आहे. म्हणजे त्या साईडला कार्बनच्या साईडला ऑक्सिजन आहे, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. बरोबर का नाही. म्हणजे त्यावेळेस दोन्ही साईडला मिथाइल ग्रुप असल्यामुळे इथं सुद्धा तुमचा मोर निगेटिव्ह चार्ज जनरेट होतो का, नाही. मग ज्या ठिकाणी डायरेक्ट तुमचा मायनस आय इफेक्ट कार्बनवरती अटॅक असेल, बरोबर का नाही, तर तेवढं तुमचं न्यूक्लिओफिलिक ऍडिशन जास्त. कळलं का, मायनस आय इफेक्ट म्हणजे काय, इलेक्ट्रॉनच्याकडे शिफ्ट होणार, याचा पॉझिटिव्ह चार्ज वाढणार आणि याचा पॉझिटिव्ह चार्ज वाढल्यामुळे न्यूक्लिओफिलिक ऍडिशन इझी होणार, कारण याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे म्हणून. म्हणजे ऑप्शन कोणता असणार तुमचा, 1 नंबरचा, 1 नंबरचा ऑप्शन. 22 नंबरचा क्वेश्चन बघा. 22 मध्ये काय, नायट्रोबेन्झीन. नायट्रोबेन्झीन आहे हा, नायट्रोबेन्झीन. तुम्ही काय केलं नायट्रोबेन्झीनचं बघा, हायड्रोजन इन प्रेझेन्स ऑफ प्लॅटिनम, हायड्रोजन सोबत रिएक्शन केली इन प्रेझेन्स ऑफ म्हणजे रिड्युसिंग एजंट प्लॅटिनम, काय मिळालं, ॲनिलीन. सिंपल आन्सर आहे. रिडक्शन केलं तुम्ही नायट्रोबेन्झीनचं तर काय मिळालं, ॲनिलीन. 2 मोल्स ऑफ H2, 2 मोल्स दॅट इज ॲनिलीन. ऑप्शन नंबर बघा, ऑप्शन किती नंबर, थर्ड नंबर. ठीक आहे. 23 बघा, कॅटलिस्ट यूज फॉर पॉलिमरायझेशन ऑफ ओलेफिन, जिग्लर-नाटा कॅटलिस्ट. बरोबर, तुम्हाला माहिती आहे जिग्लर-नाटा कॅटलिस्ट. 23 21 विचारलं, जिग्लर-नाटा कॅटलिस्ट काय, ट्राय इथाइल ॲल्युमिनेट म्हणजे AlC2H5, बरोबर. आणि टिटॅनियम टेट्राक्लोराइड, या दोघांचे मिक्सरला तुम्ही काय म्हणता, जिग्लर-नाटा कॅटलिस्ट. ओलेफिनचं तुम्हाला करायचं असेल पॉलिमरायझेशन तर जिग्लर-नाटा कॅटलिस्ट. मॉर्फिन कोणता आहे, अनाल्जेसिक ड्रग, एव्हरेज मध्ये पाहिला आपण. म्हणजे 24 चा आन्सर 2, तिचा आन्सर काय बघा, 23 चा आन्सर काय म्हणून 1, 24 चा आन्सर काय 2. आता 25 बघा, तुम्हाला माहिती आहे बायोमध्ये तुम्ही पाहिलं, एन्झाइम विच कंबाइन्स विथ नॉन प्रोटीन पार्ट टू फॉर्म फंक्शनल एन्झाइम इज कॉल्ड, त्या एन्झाइमला आपण काय म्हणतो, ॲपो एन्झाइम. 26 बघा, ड्रग दॅट अँटीपायरेटिक ॲज वेल ॲज अनाल्जेसिक इज कोण, 2-isobenzoic ॲसिड. सिंपल, म्हणजे थेरीवरती डिपेंड आहे, त्याचं एक्सप्लेनेशन काहीच नाही. 27 काय दिला, न्यूक्लिओफाईल काय, इलेक्ट्रॉन रिच, सर्वांना माहिती आहे, सांगण्याची गरज नाही. 28 विच ऑफ द फॉलोइंग कॅन एक्झिबिट सिस अँड ट्रान्स आयसोमर, सिस आणि ट्रान्स आयसोमर दाखवणारे 2 आणि 2 म्हणजे असे 4 सारखे ग्रुप पाहिजे तुम्हाला. बरोबर, 4 सारखे ग्रुप म्हटलं तर कशामध्ये दिसतात तुम्हाला, ऑप्शन सेकंड मध्ये. काय बरं, एका साईडला C, एका साईडला Cl, एका साईडला काय AH, डबल बॉन्ड CCl आणि H. याला तुम्ही काय म्हणताल, सिस म्हणताल. याचा ट्रान्स कसा होईल, C डबल बॉन्ड C, या साईडनं Cl, त्याच्या अपोजिट Cl, या साईडनं H, याच्या अपोजिट H. याला काय म्हणताल तुम्ही, ट्रान्स. म्हणजे ऑप्शन कोणता, सेकंड. त्याच्यानंतर 29 नंबरचा क्वेश्चन बघा. 29 नंबरच्या क्वेश्चन मध्ये फिशर प्रोजेक्शन 2R आणि 3S, म्हणजे काय सांगितलं तुम्हाला, 2 नंबरला R कॉन्फिगरेशन पाहिजे आणि 3 नंबरला काय पाहिजे, S कॉन्फिगरेशन पाहिजे. R आणि S कसं डिटरमाइन करायचं माहिती आहे तुम्हाला, स्ट्रक्चर दिलंय
2,3 ब्युटेन डायोल, ठीक आहे ना, 2,3 ब्युटेन डायोल. आता 2,3 ब्युटेन डायोलचं स्ट्रक्चर कसं, CH3 1 2 3 आणि 4, 1 2 3 4 या ठिकाणी काय असणार CH3 आणि 2 3 डायोल म्हटलं ना, इथं पण काय असणार OH, इथं पण काय H, इथं पण काय OH आणि इथं काय H. आता तुम्हाला प्रायोरिटी, इथं 1 नंबरचा कार्बन, इथं 2 नंबरचा, इथं 3 नंबरचा, इथं 4 नंबरचा, 2 नंबरला R पाहिजे. R बघा, तुम्हाला प्रायोरिटी द्यायची असेल तर जो हा कायरल कार्बनला डायरेक्टली अटॅच जो आयटम आहे त्याचा ॲटॉमिक नंबर कसा असेल, जास्त असेल, तर प्रायोरिटी कशी होणार त्याची, वाढत जाणार. म्हणजे प्रायोरिटीची सर्वात अगोदर कोणाची होणार, याला. सेकंड नंबरला प्रायोरिटी कोणाची, याची. म्हणजे प्रायोरिटी कमी होत चालली. कुठे चालला, 1 नंबर कडून कमी करेल 2, म्हणजे कोणत्या साईडनं चाललं तुम्ही, R, म्हणजे हे झालं R कॉन्फिगरेशन. या ठिकाणी बघा, प्रायोरिटी नंबर फर्स्ट, मोर ॲटॉमिक नंबर, प्रायोरिटी नंबर सेकंड, म्हणजे 1 कडून आता बघा मोस्ट प्रायोरिटी कडून लेस प्रायोरिटी करेल. कसं आहे, अपोजिट आहे. म्हणजे कोणतं, यस. किती नंबरचा कार्बन, 3. किती नंबरचा कार्बन, 2, म्हणजे 2R 3S. ऑप्शन काय 1 मध्येच तुम्हाला असं मिळतं, बाकी ऑप्शन मध्ये असं मिळणार नाही, तुम्ही चेक करू शकता. 30 नंबरचा क्वेश्चन बघा. 30 नंबर, विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड मे नॉट एक्झिस्ट इन एन्शोमर. इनएन्शोमर नाही दाखवता असा कंपाऊंड कोणता, तर कोणता, तुम्हाला ऑप्टिकल आयसोमर, म्हणजे डी आणि एल ला तुम्ही इनएन्शोमर म्हणतात. म्हणजे असा कंपाऊंड की तुम्हाला काय पाहिजे, ऑप्टिकल आयसोमेरिझम नाही दाखवला पाहिजे. आता तुम्ही म्हणता ना, ऑप्टिकल आयसोमेरिझम ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये कसं ओळखायचं, ज्याच्यामध्ये कायरल कार्बन आहे त्याला तुम्ही ऑप्टिकल आयसोमर म्हणतात किंवा ऑप्टिकल आयसोमेरिझम दाखवता म्हणतात. मग तुम्हाला काय शोधायचं, इनएन्शोमर दाखवत नाही म्हणजे ऑप्टिकल आयसोमेरिझम दाखवत नाही. आणि ऑप्टिकल आयसोमेरिझम कोण दाखवत नाही, ज्याच्याकडे कायरल कार्बन नाही, तो ऑर्गॅनिक कंपाऊंड. शोधा कोणाकडे कायरल कार्बन नाही. फर्स्ट मध्ये आहे CH आहे ना, मी एकाचं तुम्हाला स्ट्रक्चर काढून दाखवतो. फर्स्टचं काय आहे बरं, मध्ये C आहे, त्यानंतर या साईडला H, या साईडला काय आहे CH3 आहे आणि ब्रॅकेट दिलाय, म्हणजे इथं काय आहे OH, तो C ला अटॅच आहे. आणि या साईडला काय आहे C डबल बॉन्ड, काय C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड OH. आता कायरल आहे का बघा, 1 2 3 4, चारही ग्रुप कसे डिफरंट आहे, बरोबर. म्हणजे हा कायरल इनएन्शोमर दाखवणार. मग आता सेकंड मध्ये तसंच तुम्हाला मिळेल, किती नंबरचे कार्बन, तो ब्रॅकेट जो दिला तिथं कायरल कार्बन आहे. थर्ड नंबरला मात्र मिळणार नाही, कारण थर्ड नंबरला बघा C6H5 CH2CH3 असा कोणताच कार्बन नाही, त्याला त्या कार्बनला 4 डिफरंट ग्रुप आहेत. 2 सेम ग्रुप मिळतात तुम्हाला. तुम्ही C6H5 म्हटलं तर 2 हायड्रोजन आहेत कार्बन, त्याच्यानंतर म्हटलं CH2 2 हायड्रोजन आणि CH3 3 हायड्रोजन सेम, इकडे डिफरंट असेल तरी. म्हणजे ऑप्शन कोणता मिळेल, थर्ड नंबर. म्हणजे याचा ऑप्शन काय 3 नंबर. 31 कळालं असेल तुम्हाला कायरल कसं शोधायचं, ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट फॉर्म बाय द रिएक्शन ऑफ Cl2 ऑन CH4 इन सनलाइट. आता बघा CH4 ची रिएक्शन तुम्ही काय केली, Cl2 सोबत केली सनलाइट मध्ये, काय मिळतो, टेट्राक्लोरोमिथेन, म्हणजे कार्बन टेट्राक्लोराईड मिळतो, बरोबर. किंवा ह्या CH3 चं काय केलं आपण, सिमेट्रिकल 3 रॅडिकल्स फॉर्म केले, 2 CH3 चे. म्हणजे एक तर तुम्ही CH4 Cl2 सोबत रिएक्ट केला सनलाइट मध्ये, तर काय मिळेल तुम्हाला, कार्बन टेट्राक्लोराईड. ओके. त्याच्यानंतर CH3 एक रॅडिकल घेतला आणि दुसरा CH3 रॅडिकल घेतला आणि यांच्यापासून तुम्हाला काय मिळेल, CH3 म्हणजे कोण, इथेन, बरोबर. काय मिळणार नाही, 3 कार्बन असणार कंपाऊंड मिळणार नाही, 3 कार्बन असणार कंपाऊंड. आता हे कसं मिळतं कळलं तुम्हाला, याच्या स्टेप्स आहेत. कशा स्टेप्स आहेत, तर इथं CH4 चं Cl2 सोबत CH3Cl मिथाइल क्लोराईड, पुन्हा मिथाइल क्लोराईड. म्हणजे तुम्ही पाहिलं ना, हॅलोजिनेशन ऑफ अल्केन, हॅलो अल्केन मध्ये पहिली रिएक्शन स्टेप बाय स्टेप अनकंट्रोल हॅलोजिनेशन होतं, बरोबर. म्हणजे CH3 काय मिळेल तुम्हाला, किती नंबरचं 31 मध्ये काय मिळेल, CH3Cl मिळेल, CH3Cl3 मिळेल, CH3Cl मिळेल, CH3CH3 मिळेल, म्हणजे इथेन. पण तुम्हाला 4 नंबरचा ऑप्शन प्रोपेन, एन प्रोपेन मिळेल का, नाही. म्हणजे सायन्सचं काय नाही मिळणार एन प्रोपेन. 32 नंबरचा क्वेश्चन बघा. 32 मध्ये काय दिलं, कंपाऊंड इज ट्रीटेड विथ NaH2 टू गिव्ह सोडियम सॉल्ट ऑफ आयडेंटिफाय द कंपाऊंड. कोणासोबत बघा, CH ट्रिपल बॉन्ड CH, याच्यासोबत तुम्ही काय केलं, सोडियम अमाइड रिएक्ट केला, NaH2. काय होणार याच्यामध्ये, Na+, म्हणजे याचा प्लस जो आहे याच्यावरती प्लस चार्ज, अमाइन वरती कोणता चार्ज, निगेटिव्ह चार्ज. इथं जर पाहिलं तुम्ही तर इथं पाय बॉन्ड कोणाकडे शिफ्ट होणार आहे, या कार्बनकडे. म्हणजे कार्बनवरती चार्ज कोणता येईल, निगेटिव्ह. आणि हा हायड्रोजन जो आहे तो काय होईल, रिलीज होईल. म्हणजे काय मिळेल तुम्हाला, CH डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड C, इथं काय असेल Na आणि प्लस काय रिलीज होईल, NaC. सोडियमचं सॉल्ट मिळेल कंपाऊंड मध्ये तुम्हाला.
दॅट इज म्हणजे ऑप्शन कोणतं 30 नंबरचं 32 नंबरचं ऑप्शन कोणतं 1 नंबर. 33 नंबरचं ऑप्शन बघा. 33 सिंपल क्वेश्चन आहे. सॉलिड स्टेट मधला आयोनिक रेडियस दिली तुम्हाला 0.52. कंपाऊंड कोणती आले म्हणजे असं सांगा. आता आयोनिक रेडियस 0.52 म्हणजे कशामध्ये व्हॅल्यू इन बिटवीन 0.414 आहे का नाही. कशामध्ये 0.414 आणि नंतरची व्हॅल्यू किती कुठपर्यंत ही 0.732 बरोबर. आणि रेडियसची व्हॅल्यू दिली आपल्याला कॅटायन आणि अनायन यांची रेडियस किती दिली 0.52 म्हणजे इन बिटवीन यांच्यामध्ये आहे. एवढी जर रेडियसचा रेशो जर असेल तर त्यावेळेस आपण त्या स्ट्रक्चरला किंवा त्या कंपाऊंडला कोणता कंपाऊंड म्हणतो, कोणते अरेंजमेंट म्हणतो, ऑक्टाहेड्रल अरेंजमेंट म्हणतो. म्हणजे ऑप्शन कोणता असणार थर्ड. ज्या क्वेश्चनचा आन्सर आहे किती नंबरचा 3 ऑक्टाहेड्रल याच्यामध्ये तुम्हाला रेडियस मिळते म्हणून. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा स्टुडंट. नेक्स्ट क्वेश्चन आता किती नंबरचा 34 नंबर. 34 नंबर मध्ये काय दिलं बघा. वेपर प्रेशर ऑफ लिक्विड इज ए लिक्विडचं वेपर प्रेशर दिलं. ए लिक्विड आहे त्याचं वेपर प्रेशर दिलं P0 म्हणजे P0 ची व्हॅल्यू दिली आहे का नाही. ए ची P0 इक्वल टू किती दिली बरं 0.80 atm. ओके. त्यानंतर काय केलं ऑन मिक्सिंग अ नॉन व्हॉलेटाइल B टू A म्हणजे नॉन व्हॉलेटाइल सॉल्व्हंट जो आहे तो कशामध्ये मिक्स केला ए मध्ये मिक्स केला. आणि मिक्स केल्यानंतर वेपर प्रेशर बिकम्स म्हणजे दोघांचं वेपर प्रेशर जे आहे सोल्युशनचं वेपर प्रेशर किती मिळालं 0.6 atm म्हणजे टोटल प्रेशर आहे का नाही. सोल्युशनचं वेपर प्रेशर किती 0.6 atm. ओके. तर काय विचारलं तुम्हाला द मोल फ्रॅक्शन ऑफ बी इन द सोल्युशन इज. बी चं मोल फ्रॅक्शन विचारलं. ठीक आहे. मोल फ्रॅक्शन ऑफ कोणाचं मोल फ्रॅक्शन विचारलं तुम्हाला बी चा. आता कसं कॅल्क्युलेट करणार तुम्हाला माहिती आहे रिलेशन अकॉर्डिंग टू रॉल्स लॉ. रॉल्स लॉ ची रिलेशन तुम्हाला माहिती आहे. मोल फ्रॅक्शन तुम्हाला जर कॅल्क्युलेट करायचं असेल बी चं तर काय माहिती आहे वेपर प्रेशर ऑफ सोल्यूट म्हणजे त्याचं वेपर प्रेशर बरोबर. कोणाचं वेपर प्रेशर घ्यावं लागेल तुम्हाला ए चं किती वेपर प्रेशर आहे ते P0 मायनस सोल्युशनचं वेपर प्रेशर त्याच्यामधनं काय करायचं मायनस करायचं डिवाइडेड बाय काय म्हणणार तुम्ही P0 वेपर प्रेशर ऑफ ए. व्हॅल्यू ठेवा 0.80 मायनस 0.6 अपॉन किती 0.80. कॅल्क्युलेशन करा. कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुमचा आन्सर जे आहे तर काय आन्सर की मध्ये दिलेला आहे 0.25 एवढं तुमचं काय मिळेल मोल फ्रॅक्शन ऑफ बी चा मिळेल. ठीक आहे. याचा जरी विचारला असतं तुम्हाला तर तुम्ही याच वेळेनं काय केलं असतं कॅल्क्युलेट केलं असतं. त्यानंतरचा क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर 37. क्वेश्चन नंबर 37 ऑक्सिडेशन नंबर ऑफ क्रोमियम सिंपल आहे. अमोनिया 0 जो चार्ज आहे तीच त्याची ऑक्सिडेशन स्टेट. CrNH3 केकन 6 टाइम. बाहेर किती क्लोरीन आयन आहेत 3 म्हणजेच आयनायझेशन केलं त्याच्यावरती चार्ज +3. याची ऑक्सिडेशन स्टेट x + 0 * 6 = +3 म्हणजेच चार्ज म्हणजेच काय त्याची ऑक्सिडेशन स्टेट कंप्लीट. 27 त्यानंतर 38 नंबरचा क्वेश्चन बघा. 38 नंबर 38 मध्ये काय सांगितलं फर्निशेस म्हणजे आयॉन्स किती तयार होतील ते सांगा. आता तुम्ही याचं जर आयनायझेशन केलं प्लॅटिनम NH3 टेकन 6 टाइम Cl4 याचं जर आयनायझेशन केलं तर काय मिळतं तुम्हाला प्लॅटिनम NH3 टेकन 6 टाइम याचे किती आयन याच्यावरती चार्ज +4 आणि याचे किती आयन्स मिळतील फ्लोर मायनस म्हणजे हे 4 आणि हा 1 असे टोटल किती आयन्स असतील 5 आयन्स असतील. आलं लक्षात सर्वांना. ठीक आहे. 38 झाल्यानंतर बघा 39 नंबरचा क्वेश्चन काय विचारलं प्रोपीन दिला कॅन बी कन्वर्टेड टू 1 प्रोपॅनॉल बाय ऑक्सिडेशन. 1 प्रोपॅनॉल मध्ये कन्वर्जन झालं पाहिजे कसं बाय ऑक्सिडेशन विच सेट रिएजंट अमंग द फॉलोइंग आयडियल इफेक्ट कन्वर्जन. 39 बघा. तर काय करावं लागेल बरं तुम्हाला प्रोपीन इज रिॲक्ट विथ कोणासोबत रिॲक्ट करावं लागेल
डायबोरेन सोबत म्हणजे ही रिॲक्शन पाहिलेली आपण, अल्किन रिॲक्ट विथ BH3, म्हणजेच तुम्हाला काय केलं इथं असं दिलं CH3 CH डबल बॉन्ड CH2 आणि रिॲक्ट विथ हाफ मोल्स ऑफ B2S6 म्हणजेच किती बरं हे BH3, ठीक आहे ना, 2 2 गेट कॅन्सल BH3. आणि आपण त्या दिवशी रिॲक्शन पाहिली होती, काय मिळतं तुम्हाला फायनल स्टेपला काय मिळतं, हा B आणि याचे तुम्हाला किती मोल्स मिळतात अल्काइल ग्रुपचे CH3 CH2 आणि CH2, किती मोल्स 3 मोल्स. पण यासाठी रिएजंट लागतो इन प्रेझेन्स ऑफ, मग कोण लागेल तुम्हाला B2S6 हा लागेल, बरोबर. आता याचं कन्व्हर्जन तुम्हाला पुन्हा काय करायचं, तुम्हाला म्हटलं होतं BH3 रिअपिअर होतो, बरोबर का नाही, काय होतो BH3 रिअपिअर होतो पुन्हा. तर म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला ऍड काय करावं लागेल, अशी देऊ रिॲक्शन आपण इकडं हायड्रोजन पेरॉक्साइड ऍड जर केला तुम्ही, आहे का नाही, आणि मग ऍड केल्यानंतर तुम्हाला मिळेल 3 मोल्स ऑफ CH3 CH2 CH2 OH, किती मोल्स असतील हे 3 मोल्स, म्हणजे H+ आणि OH, आहे का नाही, आणि रिमूव्हल ऑफ काय मिळेल BH3, म्हणजे हा एक लागेल आणि हा B2S6 लागेल. म्हणजे ऑप्शन कोणता असेल याच्यामध्ये तुमचं सेकंड नंबरचा ऑप्शन. 40 नंबरचा क्वेश्चन, अमॉंग द फॉलोइंग HBr रिॲक्ट फास्टेट विथ, आता HBr हायड्रोजन ब्रोमाइड रिॲक्ट विथ, आता अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी जर आपण पाहिली HBr सोबत, तर मोस्ट रिॲक्टिव्ह अल्कोहोल कोणता असतो, टर्शियरी अल्कोहोल, बरोबर का नाही. टर्शियरी अल्कोहोल फास्टेस्ट रिॲक्ट विथ कोणासोबत रिॲक्ट होतो, या HBr सोबत रिॲक्ट होतो. म्हणजे काय काय मिळतं त्याच्यापासून, तुमचा काय रिलीज होतो, H2O रिलीज होतो, बरोबर का नाही. H2O रिलीज होतो आणि H2O रिलीज झाल्यामुळे तुम्हाला H2O आणि मग इकडे काय मिळेल टर्शियरी ब्रोमाइड, बरोबर, म्हणजेच टर्शियरी ब्रोमाइड अल्किल आलाय, आहे का नाही. म्हणजे आता इथं तुम्हाला टर्शियरी अल्कोहोल शोधायचा आहे. टर्शियरी अल्कोहोल कोणता मिळेल तुम्हाला, ऑप्शन 4 मध्ये मिळेल बघा. ऑप्शन 4 चं बघा टर्शियरी कसं मिळेल, प्रोपेन टू ऑल म्हटलं, प्रोपेन म्हणजे किती कार्बन 3 कार्बन, टू ऑल म्हणजे 2 नंबरला OH, इथं काय असणार H, प्रोपेन टू ऑल 2 मिथाइल, पुन्हा इथं काय म्हटलंय 2 मिथाइल, तर ग्रुप सुद्धा कोणता पाहिजे मिथाइल, म्हणजे इथं मिथाइल ग्रुप आणि इथं सुद्धा मिथाइल ग्रुप. हा कार्बन कोणता झाला, टर्शियरी कार्बन, याची रिॲक्टिव्हिटी सर्वात जास्त कोणासोबत, HBr सोबत, बरोबर का. नेक्स्ट मोस्ट रिॲक्टिव्ह कंपाऊंड टुवर्ड्स फॉर्मेशन ऑफ सायनोहायड्रिन ऑन ट्रीटमेंट विथ KCl फॉलोड बाय ऍसिडिफिकेशन. बघा सायनोहायड्रिन 49 चा तुम्हाला क्वेश्चन, सायनोहायड्रिन म्हणजे कोण दिला, सायनोहायड्रिन तुम्हाला KCl सोबत रिॲक्शन करणारा, म्हणजे आता KCl म्हणजे कोण ऍड होणार आहे, न्यूक्लिओफाइड ऍड होणार आहे. न्यूक्लिओफाइड ऍड होणारे म्हणजे तुम्हाला या ठिकाणी लागणारा जो काही ॲरोमॅटिक कंपाऊंड पाहिजे, तो कंपाऊंड कोणता पाहिजे, न्यूक्लिओफाइल पाहिजे का मोर इलेक्ट्रोफाइल पाहिजे, इलेक्ट्रोफाइल पाहिजे. मग इलेक्ट्रोफाइल पाहिजे असेल तर तो बेंझिन रिंग जे आहे त्या बेंझिन रिंग वरती इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप पाहिजे, म्हणजे इलेक्ट्रॉन काढून घेणारे ग्रुप पाहिजे. म्हणजे त्या ग्रुपनं त्या बेंझिन रिंग कडे रेझोनन्स दाखवला पाहिजे का, लोन पेअर ट्रान्सफर केला पाहिजे का, नाही, त्यांना काय केलं पाहिजे, आउटसाइडला ट्रान्सफर केलं पाहिजे. कसं येईल बरं, ऑप्शन मग कोण येईल, नायट्रोबेन्झाइल, नायट्रो पॅरानायट्रो, बघा पॅरानायट्रोबेन्झाइल म्हणजे असं लिहितो तुम्ही, आणि या ठिकाणी C डबल बॉन्ड OH आणि पॅरानायट्रो, आता पॅरानायट्रो NO2 आहे, आणि N डबल बॉन्ड आणि इकडे सिंगल बॉन्ड काय O. आता इकडे बघा तुमचा रेझोनन्स जो इफेक्ट मिळणार आहे, रेझोनन्स इफेक्ट या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इथं तुमचे लोन पेअर आल्यानंतर इथं रेझोनन्स इफेक्ट कोणाकडे जातो, तुमचा आउटसाइड द रिंग रेझोनन्स इफेक्ट मिळतो तुम्हाला. म्हणजे या ठिकाणी रेझोनन्स इफेक्ट आउटसाइड मिळाला तर ह्या बेंझिन रिंग वरती कोणता चार्ज होणार, पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होणार, आणि पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप झाला तर त्यावेळेस मग आपल्याला न्यूक्लिओफाइलचे ऍडिशन इझिली होणार, लक्षात ठेवा. म्हणजेच ऑप्शन कोणता बरं, सेकंड नंबर. 41 चा ऑप्शन कोणता, सेकंड नंबर. त्यानंतर 42 नंबरचा क्वेश्चन बघा, इन द रिॲक्शन, आता ही रिॲक्शन तुम्हाला सांगतो मी, बघा ऍसिटिक ऍसिड रिॲक्ट विथ PCl5 सोबत रिॲक्शन केली म्हणजे काय मिळेल, ऍसिटाइल क्लोराइड. बघा कशी रिॲक्शन आहे, CH3 C डबल बॉन्ड OH, PCl5 सोबत रिॲक्शन जर केली तर काय मिळतं तुम्हाला, CH3 C डबल बॉन्ड OCl. पुन्हा याची रिॲक्शन कोणासोबत म्हटलं, अमोनोलिसिस केलं तर काय मिळेल तुम्हाला, -HCl, हा HCl रिमूव्ह होईल आणि अमाइड मिळेल CH3 C डबल बॉन्ड NH2, बरोबर. आणि अमोनोलिसिसचं पुन्हा NaBRO, म्हणजे हीच रिॲक्शन काय NaBRO पेक्षा असेल NaOBr,
म्हणजे कोणती रिॲक्शन आहे? हॉफमॅन ब्रोमाइड डिग्रेडेशन आहे. हॉफमॅन ब्रोमाइड डिग्रेडेशन म्हटलं की हे पूर्णच काय होतं? रिमूव्ह होतो. Na2CO3 फॉर्म होतो. बरोबर का? Na2CO3 आणि मग इथं काय फॉर्म होईल? CH3NH2. बरोबर की नाही? आणि इथं मिळतं तुम्हाला Na2CO3. म्हणजे काय मिळालं तुम्हाला? अमाइन मिळालं. CH3NH2 म्हणजे अमाइनो मिथेन. अमाइनो मिथेन म्हणजे ऑप्शन कोणता आला तुमचा? 3rd नंबर. 43 नंबर इनकरेक्ट स्टेटमेंट. आता बाकीचे रिमेनिंग क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता का नाही? ओके, रिमेनिंग क्वेश्चन बघा. 43 नंबरचा क्वेश्चन बघा. इनकरेक्ट स्टेटमेंट. ऑल प्रोटीन्स आर एन्झाइम. ऑल प्रोटीन्स एन्झाइम आहे का? नाही. ऑल एन्झाइम्स आर प्रोटीन पण ऑल प्रोटीन्स आर नॉट एन्झाइम. म्हणजे इनकरेक्ट फर्स्ट स्टेटमेंट. 44 अमाइनो ऍसिड विदाउट असिमेट्रिक कार्बन आयटम. कोणता? ग्लायसिन. आणि मॅच द लिस्ट फर्स्ट अँड सेकंड. याच्यामध्ये जर पाहिलं तुम्ही आयोडोफॉर्म, याचा आन्सर काय येतो तुमचा? आयोडोफॉर्म कसा आहे? अँटीसेप्टिक आहे. त्याच्यानंतर सेकंड काय? नोव्हेस्ट्रॉल. नोव्हेस्ट्रॉल कसा आहे? अँटी फर्टिलिटी डी. आणि 3rd नंबर क्लोरोक्विनोन कसा आहे? अँटी मलेरियल. हे 3 ऑप्शन बघा. 1चं बी, सेकंडचं डी आणि 3rdचं सी. ऑप्शन कशामध्ये येतं? 1 मध्ये येतं. म्हणजे 45 चा आन्सर. 43 चा आन्सर इथं ठेवा लक्षात 1 नंबर. 44 चा आन्सर लक्षात ठेवा 1 नंबर. आणि 45 चं पण लक्षात ठेवा किती? 1 नंबर आहे. तिन्ही क्वेश्चनचा आन्सर 1 आहे. अशा पद्धतीचं सोल्युशन आहे. ऑल सिलेबस टेस्टचं सर्व क्वेश्चन तुम्ही पुन्हा एकदा सोल्युशन बघा. ते सोल्युशन लिहा. क्वेश्चन करतो का बघा. दोन्ही पार्टचे, प्रॉब्लेमचा पार्ट, ऑर्गॅनिक आणि थेरॉटिकल जो पार्ट पोर्शन आहे इनऑर्गॅनिकचा आहे, टोटल सर्व क्वेश्चन एकदा तुम्ही तुमच्या नोटबुकवर लिहून व्यवस्थित प्रॅक्टिस करा. यावरती अशाच टाईपचे क्वेश्चन तुम्हाला एक्झामला विचारतात.